समाजात प्रबोधन, सामाजिक जनहिताचे कार्य करणाऱ्या जन अभियान फाउंडेशनच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा अत्यंत हर्षोल्लासात 30 जानेवारी रोजी संपन्न झाला। जन अभियान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अविनाश उर्फ भैयासाहेब देशमुख यांनी साकारलेल्या या जन अभियान फाउंडेशनचा प्रारंभ सकाळच्या सत्रामध्ये कार्यालयातील कर्मचारी यांच्या हस्ते गायत्री पूजन, गायत्री होम हवन करून करण्यात आला। कार्यालयातील कर्मचारी यांच्या हस्ते कार्यालयाचे गायत्री पूजन करून अविनाश उर्फ भैयासाहेब देशमुख यांनी एक आदर्श प्रस्थापित केला। कार्यालयातील या पूजन सोहळ्याला त्यांच्या मातोश्री श्रीमती प्रमिला अक्का देशमुख या प्रामुख्याने उपस्थित होत्या। त्यानंतर दुपारच्या सत्रात हबप गोपाल महाराज उराळकर, रेवरंड प्रेमदास सावळे, भदंत सूर्यकीर्ती, राजू बाबा रेलू सिंघाणी, हजरत सय्यद जकीमिया नक्शबंदी, हजरत सय्यद तनवीर चिश्ती, भिक्षू मोगलायन, महिला बाल कल्याण अधिकारी विलास मरसाळे, जन अभियान फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश दादा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी सर्व धर्मीय सामूहिक प्रार्थना करून कार्यालयाच्या दालनाचे फीत कापून रीतसर उद्घाटन करण्यात आले। महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून यावेळी महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। आपल्या समावेशित भाषणामध्ये उपस्थित मान्यवरांनी जन अभियान फाउंडेशनच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले। प्रास्ताविकामध्ये जन अभियान फाउंडेशनचे सागर कावरे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली, तर संस्थापक अध्यक्ष अविनाश दादा देशमुख यांनी फाउंडेशनच्या वतीने समाजातील दुःखितांचे अश्रू पुसण्याचे सेवाभावी कार्य करीत विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी व आरोग्यविषयक सेवा कार्य करणार असल्याचे सांगितले। या सोहळ्यात निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बालिकाश्रमामधील बालकांसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक सोहळा संपन्न झाला। यासोबतच अकोला शहरातील आनंदाश्रम, सूर्योदय बालगृह, गायत्री बालिकाश्रम, उत्कर्ष शिशुगृह, शासकीय बालगृह अधीक्षकांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मान करण्यात आला। जन अभियान फाउंडेशनच्या कार्यालय उद्घाटन सोहळ्याला अकोला शहरातील गणमान्य मंडळींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे संचालन आकांक्षा गोमासे यांनी केले, तर आभार पूजा काळे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जन अभियान फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांसह हितचिंतकांनी अथक परिश्रम घेतले।